आणि आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। उत्तर मध्य मुंबईतून रवींद्र वायकरांच्या नावाची चाचपणी होतीये। वायकर आणि मुख्यमंत्र्यांची काही दिवसांपूर्वीच भेट देखील झाली होती। या भेटीत चर्चा झाली। रवींद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्याची मात्र सूत्रांनी माहिती दिली आहे। रवींद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका असा सूर भाजप पदाधिकाऱ्यांचा आहे। घोटाळ्याचे आरोप असलेल्या रवींद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका अशी तक्रारही करण्यात आली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अपडेट? मुंबईतला उत्तर पश्चिम मतदारसंघ जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडे जाऊ शकतो अशी माहिती मिळते आणि त्या ठिकाणी चाचपणी जी आहे ती रवींद्र वायकर यांच्या नावाची केली जाते। परंतु भाजपचे स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांनी नाराजीचा सूर जो आहे तो या ठिकाणी उमटवलेला पाहायला मिळतो। तशा तक्रारी ज्या आहेत ते करण्यात आलेल्या आहेत। रवींद्र वायकर यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप जे आहेत ते करण्यात आले होते आणि त्यानंतर आता जर उमेदवारी महायुतीची दिली तर प्रचार करताना मोठा संभ्रम जो आहे तो होईल आणि कुठेतरी अडचणीला सामोरं जे आहे ते जावं लागेल असा भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सूर आहे आणि त्यामुळेच यांच्या वायकरांच्या नावाला जो आहे तो नकार भाजप पदाधिकाऱ्यांनी दर्शवलेला पाहायला मिळतो। तशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली। अगदीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।